आता ते कधी भरणार आहे त्याच्यामध्ये आज या महिन्यात नोटिफिकेशन येईल, पुढच्या महिन्यात नोटिफिकेशन येईल, एवढाच फक्त त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये म्हणजे संशय आहे. ठीक आहे, तर एवढं तरी आपल्यासमोर क्लिअर आहे, की म्हणजे आता हे परीक्षा त्याच्यामध्ये घेऊन आपलं ते जागा त्याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत. मग त्या जागा भरल्या जात असताना ही संधी आपल्यासाठी 5-6 वर्षानंतर येत असते हे सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे? याचा सिलेबस कशा पद्धतीने आहे? प्रश्न कशा पद्धतीने म्हणजे 2015चाच आपल्याकडे पेपर आहे आता. 2015ला त्यांनी पेपर जो काढला होता, तो कशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले होते? सिलेबस काय आहे? जे काही आहे ते आपल्याला त्याच्या नोटिफिकेशनवरच आपल्याला चालायचं आहे. आणि 2015ला सुद्धा जे नोटिफिकेशन आलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, की जर ॲप्लिकेशन फॉर्म जर लोकांचे जास्त आले, तर आम्ही त्याच्यामध्ये काय करणार? म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकतो, चाळणी परीक्षा. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतं. मग आपल्याला आता नेहमीप्रमाणे त्यांनी फक्त पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड घेतील, म्हणजे फक्त मेन्स परीक्षा घेतील का हे आपल्याला बघावं लागतं. का त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पूर्व परीक्षा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी घेतील. म्हणजे शेवटच्या 2 स्टेजेस असतील का पहिली स्टेज सुद्धा असेल, हे आपल्याला असं कन्फर्म आपल्याकडे नाहीये. नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यामध्ये सुद्धा आपल्याला नंतर आपल्याला तेव्हा सुद्धा आपल्याला कळणार नाही. ठीक आहे. ज्यावेळेस म्हणजे त्यांनी सगळे फॉर्म सबमिशन करून घेतील आणि किती लोक परीक्षेला फॉर्म भरणार त्याच्यामध्ये याच्यानुसार त्या गोष्टी पुढच्या ठरून जातील. म्हणजे एम-सी-क्यू टाइप एखादा पेपर आपल्याला असेल का नसेल. शेवटी काही जरी असलं तरी म्हणजे सिलेबस आपल्याला सेमच असणार आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये स्क्रीन प्रोजेक्ट करतो. आपण सुरुवातीला त्याचा सिलेबस आपण त्याच्यामध्ये समजून घेऊया. म्हणजे बेसिकली त्यांनी म्हणजे कशा पद्धतीने सिलेबस दिलेला आहे मागच्या वेळेसचा, तो तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात येईल. तर तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत असेल. म्हणजे स्पेसिफिक थोडंसं सेक्शन धरून ते विचारतात त्याच्यामध्ये. पण तुम्हाला आता हे आपण हे जे सब्जेक्ट आहेत मेजर सब्जेक्ट म्हणजे सी-आर-पी-सी आहे, एव्हिडन्स ॲक्ट आहे आणि आय-पी-सी आहे. ज्या गोष्टी आपण म्हणजे जे-एम-एफ-सीच्या बॅचेसमध्ये आपण पाहणार म्हणजे तुम्हाला हे कंप्लीट पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे आय-पी-सी जरी याच्यामध्ये लिमिटेड सेक्शन्स असले, तरी सुद्धा तुम्हाला हे कंप्लीट आय-पी-सी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि जे काही समजा स्पेसिफिक जे फोकस आहे त्याच्यामध्ये म्हणजे ए टार्गेटेड जे आपल्या गोष्टी आपण पाहणार आहोत, त्या आपण रविवारच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. दर रविवारी आपलं संध्याकाळी 4 ते 6 मध्ये वगैरे आपलं लेक्चर असेल. म्हणजे नाही 5 वाजता एक आपली दुसरी पी-एस-आयची बॅच आहे. थोडंसं अगोदर असेल समजा 3 वाजता त्याच्यामध्ये असेल. 15 तारखेपासून आपण थोडंसं पी-एस-आयचं एक त्याच्यामध्ये सुरू करतोय. त्याचा टायमिंग आपण ऑलरेडी 5 ते 7 दिलेला आहे. तर आपण 3 ते 4 मध्ये म्हणजे किंवा एखादा तास समजा अगोदर जसं आपल्याला परीक्षेचं रिक्वायरमेंट असेल तसं. म्हणजे बातम्या तर अशा येतात की पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये वगैरे समजा याची ॲड असू शकते. ए म्हणजे एम-पी-एस-सीद्वारे जे जागा भरणार आहेत ते. कारण 25-3चं तर त्यांनी सुरू केलेलं आहे ते भरायला त्याच्यामध्ये. तुम्ही पाहिलं असेल परभणीच्या वगैरे त्याच्यामध्ये ॲड येत आहेत. म्हणजे त्या कलेक्टरद्वारे जे भरणार आहेत त्यांनी त्याच्यामध्ये तर ते त्यांनी सुरू केलं आणि कलेक्टरवाले सगळे वर प्रमोट केलेत. तर ते एम-पी-एस-सीवाला सुद्धा त्याच्यामध्ये खरं तर पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे यायला पाहिजे त्याच्यामध्ये. पण जर पुढे जरी समजा गेलं ते, लवकर आलं तर आपल्या रविवारी जास्त सेशन असतील एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला जास्त लेक्चर त्याच्यामध्ये घ्यावे लागतील हे सगळं कव्हर करण्यासाठी. आणि जे-एम-एफ-सीच्या ज्या बॅचेस आहेत म्हणजे तुम्हाला मी संध्याकाळी 8 ते 9च्या बॅचमध्ये काही लोकांना ॲड केले आणि काही लोकांना सकाळी 7 ते 8च्या बॅचमध्ये ॲड केलंय. जर ह्या परीक्षा जर समजा त्याच्यामध्ये लवकर येत असतील, लवकर जर समजा याचं शेड्यूल जर आलं समजा, तर आपण तुम्हाला तिकडे हे गोष्टी म्हणजे आपल्याला पाहण्याऐवजी आपण काय करणार आहोत, आपण सगळा सिलेबस आपण रविवारीच 2-2 सेशन आपण घेऊन करणार आहोत. म्हणजे 2-2 तासाचे 2 सेशन असतील. तर पुढल्या महिन्यात जर समजा अर्जंट बेसिसवर जर त्यांनी ॲड जर काढली समजा. कारण गरज तर आहे तेवढी, तेवढ्या जागा तर तेवढ्या व्हॅकंट आहेत, तेवढ्या म्हणजे त्यांनी सांगितलं तर आहे तसं भरणार आहेत. तर लवकर आलं तर आपण तशा पद्धतीने घेऊया. तर हे तुम्हाला जे दिसतंय सी-आर-पी-सीचे सुद्धा त्यांनी म्हणजे स्पेसिफिक सेक्शन त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पेपर फर्स्टमध्ये आपल्याला त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये फक्त सी-आर-पी-सी आणि एव्हिडन्स ॲक्ट आहे. ठीक आहे. या ह्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक सेक्शन सांगितलेले आहेत. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे हे फक्त तुम्हाला दिसतात एवढे सेक्शन नाही आहेत. ह्याच्यामध्ये जे तुम्हाला 2 दिसतंय, म्हणजे समजा सुरुवातीला 2, 4, 6 आहे आणि 6 ते 40 आहेत. म्हणजे जवळपास बऱ्यापैकी सेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 41, 50 पुन्हा 50 ते 54 आहे. पुन्हा 64 ते 68 आहे. पुन्हा हे 70 ते 81 आहे. त्याच्यानंतर 82-83 आपले जे आहेत समजा प्रोक्लेमेशन ऑफ ऑफेंडरचे असू द्या किंवा हे असू द्या. तर ते सगळे सेक्शन्स आहेत. इकडे 105 आहे, 151 आहे, म्हणजे एफ-आय-आरचे पुन्हा 154 ते 164 आहे. 169 ते 170 आहे. 184 म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. 184 ते 190 वगैरे सुद्धा आहे. कॉग्निझन्स वगैरे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन ऑन कॉग्निझन्सचे सुद्धा काही सेक्शन्स आहेत. चार्जेसचे सगळे सेक्शन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असे स्पेसिफिक बाकी पुढच्या बऱ्याच त्यांनी कमी गोष्टी दिलेल्या आहेत. मग पुढे अपील रिव्हिजन वगैरेच्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स पाहाव्या लागतात. जे-एम-एफच्या जे बॅच आहे आपली, त्या बॅचमध्ये आपण या अशा काही गोष्टी आपण टाळत असतो.
म्हणजे अपील रिव्हिजनच्या वगैरे, कारण तिकडे ते विचारलं जात नाही. तर ज्या स्पेसिफिक टार्गेटेड गोष्टी आहेत, तर त्या आपण त्याच्यामध्ये आपल्या रविवारच्या बॅचेसमध्ये आपण पाहणार आहोत. आणि अदरवाईज मेजर जो पोर्शन आहे CRPCचा, त्याच्यामध्ये म्हणजे इथे जे दिलेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा काही गोष्टी जास्तमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये JMFच्या बॅचमध्ये तुम्हाला त्या पाहायला भेटतील. त्यानंतर इंडियन नूडल्स ॲक्टमध्ये सुद्धा 5 ते 31 मधल्या ज्या डेफिनेशन्स आहेत समजा, त्या सगळ्या आपल्याला पाहायच्यात. त्याच्यानंतर समजा म्हणजे ह्याच्यामध्ये अ, म्हणजे ॲडमिशन्सचे सुद्धा सेक्शन्स आहेत, कन्फेशनचे सुद्धा सेक्शन्स आहेत आणि रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट मधले जे सेक्शन्स आहेत, ते सगळे आपल्याला पाहायचे आहेत. डाईन डिक्लेरेशनचे म्हणजे 32 आहे, 34 आहे. म्हणजे जजमेंट्स केव्हा रिलेव्हंट असतात कोर्टाचे, त्याचे सुद्धा सेक्शन्स आहेत. 45 ते 50 मध्ये आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 53-54 म्हणजे हे सगळे सुद्धा रिलेव्हंट आहेत. म्हणजे हे सगळे सुद्धा रिलेव्हन्सी ऑफ कॅरेक्टरच्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. 56 ते 58 मध्ये आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रूव्ह करायची गरज नाहीये, म्हणजे कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं त्याचे सुद्धा काही सेक्शन्स त्याच्यामध्ये आहेत. ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंट एव्हिडन्स सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंट एव्हिडन्सचे प्रूफ ऑफ एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट जे आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर प्रिझम्पशन्स जे आहेत इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये दिलेले, ते सगळे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर 101 ते 114 म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ सगळं आहे. त्याच्यानंतर इस्टॉपलचा सुद्धा फक्त 115 आहे. बाकीचं 116 वगैरे आपल्याला काही पाहायची गरज नाहीये. 133 सुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर म्हणजे 135 ते 159 पुढचं जे एक्झामिनेशन जे आहे, ठीक आहे. एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन, कोरॅबोरेशन म्हणजे अशा सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिल्या आहेत. म्हणजे जनरल ह्याच्यामध्ये काही सोडलेलं नाहीये. 135 चे टोटल 159 पर्यंत आपल्याला ते पाहावं लागतं. ठीक आहे. म्हणजे होस्टाईल विटनेसेस वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. इम्पिचिंग क्रेडिट ऑफ विटनेसेस सुद्धा आहे. म्हणजे हे सगळेच प्रोव्हिजन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आपण त्याच्यामध्ये एकही गोष्ट आपण एकही गोष्ट आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधली आपण सोडत नाही. म्हणजे JMFCच्या बॅचमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आपण पाहतो, इथे जरी लिमिटेड सेक्शन्स असले, ठीक आहे, तरी म्हणजे सेक्शन 1 ते 167 पर्यंत आपण सगळेच्या सगळे सेक्शन आपण त्याच्यामध्ये पाहत असतो. म्हणजे कुठलाही सेक्शन आपण त्याच्यातला मिस करणार नाही. तर हे त्याच्यामध्ये तुमचा पहिला पेपर असणार आहे. त्याच्यानंतर हा जो पेपर आहे आता हे जे तुम्हाला म्हणजे दिलेलं आहे, मागच्या वेळेस फक्त कन्व्हेन्शनल पद्धतीने होतं. म्हणजे MCQ वगैरे त्यांनी काही त्याच्यामध्ये विचारलेलं नव्हतं. तर त्यामुळे हे मागच्या वेळेसचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये 100 मार्काचा आपल्याला पेपर असणार आहे आणि कन्व्हेन्शनल पद्धतीने आपला हा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड पेपर जो आपला त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड ज्याच्यामध्ये आहे समजा 6 ते 52 ए पर्यंत आपल्याला आहे. म्हणजे सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला सुरुवातीला पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे सेकंड पेपरमध्ये त्यांनी डायरेक्ट विचारलं होतं, की एक एक प्रश्न असा होता, की फक्त या कायद्यांमधल्या डेफिनेशन्स विचारा. ठीक आहे. हां, मी पाठवेन तुम्हाला. हा सिलेबस सुद्धा पाठवेन आणि 2015 चे जे पेपर्स आहेत, तर ते पेपर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक चांगली त्याच्यामध्ये आयडिया येऊन जाईल, की कशा पद्धतीने आपलं त्याच्यामध्ये प्रिपरेशन असायला पाहिजे. आपल्यापैकी म्हणजे मला वाटतं आपल्या बॅचमधले 1-2 लोकं होते मागच्या 2015च्या पेपरला. त्यांच्याकडे असा कॉपी सुद्धा असेल कदाचित पेपरचा. तुमच्याकडे जर असं खास MPSCचं कॉपी असेल, माझ्याकडे फक्त प्रश्न आहेत, जे विचारले गेले होते. तुमच्याकडे जर पेपरची अशी खासच कॉपी असेल, तर तुम्ही ग्रुपवर सुद्धा शेअर करू शकता. म्हणजे स्कॅन करून तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे 2015चं कोणी ठेवलं नसेल कदाचित. पण जर असेल तर तुम्ही शेअर करू शकता किंवा माझ्याकडे असं Wordमध्ये आहे ती फाईल. म्हणजे प्रश्न तर सगळे आहेतच शेवटी. तुम्हाला ते भेटूनच जाईल. तर ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये 6 ते 52 ए मध्ये आपल्याला ज्या डेफिनेशन्स आहेत IPC मधल्या, ती प्रत्येक डेफिनेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक डेफिनेशनवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत शॉर्ट नोटला. त्याच्यानंतर हे म्हणजे 53 आहे त्याच्यामध्ये. 53 सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर हे 60 ते 67 मध्ये जे काही फाईन डिफॉल्ट सेंटेन्सच्या वगैरे काही प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे किती फाईन लावायचं एका ह्याच्यामध्ये, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. 71, 72 सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मधल्या सॉलिटरी कन्फाइनमेंटचं ते काही त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं नाहीये. त्यानंतर जनरल एक्सेप्शनसाठीच्या प्रोव्हिजन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायच्यात. ठीक आहे. 76 ते 90 वेगळं केलंय. म्हणजे आपलं मिस्टेक ऑफ फॅक्ट असू द्या, ज्युडिशियल ॲक्ट्स असू द्या, ॲक्सिडेंट असू द्या, नेसेसिटी असू द्या. ठीक आहे. म्हणजे हे सगळे जे डिफेन्सेस आहेत आपले, डिफेन्स ऑफ कन्सेंट असू द्या. हे सगळेच्या सगळे आपल्याला 76 ते 90 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्ससाठी म्हणजे 96 ते 106 त्यांनी वेगळा त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे सुद्धा समजा 109 आहे. म्हणजे अबेटमेंटचे सुद्धा काही प्रोव्हिजन्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे 106, 109, 114 कन्स्पायरसी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. 121 ए, 120 बी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अनलॉफुल असेंब्लीचे सुद्धा त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे 212, 216 आपण JMFसाठी आपण हे सेक्शन्स पाहत नाही. तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. म्हणजे रिलिजनच्या विरोधात समजा काही हे असेल, म्हणजे साधारणतः असं होतं की रिलिजनवर समजा 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे वगैरे जे सुद्धा जे असतात 295 ए वगैरे सुद्धा. हे सुद्धा असं JMFCसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत. तर ज्या ज्या स्पेसिफिक गोष्टी आपल्याला असं वाटतं की आपल्याला इकडे महत्त्वाच्या आहेत, तर त्या आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिक टार्गेटेड गोष्टी आपण संडे लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहेत. त्यानंतर 299 पासून त्याच्यामध्ये 309 पर्यंत आपले जे आहेत म्हणजे ऑफेन्सेस अगेन्स्ट बॉडी, हे सगळे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहेत.
म्हणजे स्पेसिफिक यांनी सुद्धा सगळेच्या सगळे दिलेले नाहीयेत. 299 ते 309 पर्यंत आपल्याला सगळंच पाहायचे समजा. कल्पेबल होमिसाइड, मर्डर, त्यांचे अटेम्प्ट सुद्धा आहेत, ते सुद्धा सगळे आपल्याला पाहिजेत. त्यांच्या पनिशमेंट्स. त्याच्यानंतर मिसकॅरेजचं सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. कॉझिंग मिसकॅरेज जे आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे वुमेनने मिसकॅरी केलं तर विदाऊट हर कन्सेंट केलं तर त्या वुमेनची डेथ झाली तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर हर्ट, ग्रीव्हियस हर्ट वगैरे सुद्धा आहे. 341, 346 म्हणजे रॉंगफुल कन्फाइनमेंट वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे महिलांच्या विरोधाचे जे काही समजा त्याच्यामध्ये ऑफेन्सेस आहेत, म्हणजे असॉल्ट, म्हणजे क्रिमिनल फोर्स वगैरे सुद्धा जे आहे, ते सुद्धा सगळं आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. फोर्सचे सुद्धा ऑफेन्सेस त्याच्यामध्ये आपल्याला आहेत. म्हणजे पुढचे जवळपास टप्पे धरून त्यांनी मेन जे ऑफेन्सेस आहेत समजा त्याच्यामध्ये त्यांनी सगळे सेक्शन घेतलेले आहेत. ठीक आहे. रेपचे ऑफेन्सेस सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आहेत. चोरीचे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मिसअप्रोप्रिएशन सुद्धा आहे त्याच्यामध्ये. चीटिंग वगैरे सुद्धा चीटिंगचे सुद्धा त्याच्यामध्ये ऑफेन्सेस आहेत. ट्रेसपासचे सुद्धा ऑफेन्सेस आहेत. म्हणजे असं टप्पे-टप्पे घेऊन त्यांनी काय केलेलं आहे, की म्हणजे ते सेक्शन्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. तर हे सगळं जे आहे आय-पी-सी आपल्याला हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. यातले काही सेक्शन्स आपण जे-एम-एफ-सीच्या बॅचमध्ये आपण पाहत नाही, कारण तिकडे ते महत्त्वाचे नसतात. तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ए-पी-पी म्हणजे असं स्पेशल आपले जे लेक्चर्स असतील, त्याच्यामध्ये आपण आय-पी-सी सुद्धा त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहेत. त्यानंतर जे मायनर ॲक्ट आहेत आपले, आता इथनं जे सुरू होतात म्हणजे आपलं बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट आहे, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आहे, पब्लिक गॅम्बलिंग ॲक्ट आहे. त्याच्यानंतर जस्ट अ मिनिट प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट आहे. प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ॲक्ट आहे. हे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामधलं डेफिनेशन त्यांनी स्पेसिफिकली त्याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिक ॲक्ट आहे. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र अर्बन प्रोटेक्शन प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ॲक्ट आहे. इंडियन आर्म्स ॲक्ट आहे. प्रिव्हेन्शन ऑफ अडल्ट्रेशनचा ॲक्ट आहे. एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ॲक्ट आहे. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आहे. आता हा मोठा आहे म्हणजे बॉम्बे पोलिस ॲक्ट खूप मोठा आहे. तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहावा लागतो. मोटार व्हेइकल ॲक्ट आणि त्याचे रूल्स सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहावे लागतात. ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे. चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट आहे. मेंटल हेल्थ ॲक्ट आहे. म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे. प्रिनेटल डायग्नोस्टिक ॲक्ट आहे. आणि एक एसे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये विचारला जातो. तर एसे सुद्धा आपण त्याच्यामध्ये जे आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहूया. ठीक आहे. पोस्को सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहून घेऊया. काही अडचण नाही. तर हे जे आहे समजा म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे जवळपास मागचा जे सिलेबस त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये 20 कायदे आहेत. ठीक आहे. 20 मायनर कायदे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. आणि हे आपले जे 3 मेजर कायदे आहेत, हे 3 मेजर कायदे इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ॲक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर. म्हणजे 20 आणि 3 23 कायदे आपल्याला त्याच्यामध्ये साठी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे. परीक्षा म्हणजे मी नेहमी सांगत असतो, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक दुसरा स्थान असतो, की म्हणजे हे कधी येईल वगैरे, नोटिफिकेशन कधी येईल वगैरे. आपण या गोष्टींचा विचार करून आपण त्याच्यामध्ये वेळ जास्त घालायचा नाही. ठीक आहे. म्हणजे आपण आपल्या पद्धतीने प्रिपरेशन सुरू ठेवायचं. कधी जरी पेपर आला, तर हे त्याच्यामध्ये विषय असणार आहेत आणि यांचं त्याच्यामध्ये आपल्याला प्रिपरेशन करावंच लागणार आहे. तर हे विषयांचं प्रिपरेशन आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आता म्हणजे आपली परीक्षा आहे आता लगेच, असं समजून आपल्याला त्याच्यामध्ये सुरू करायचं आहे. म्हणजे आलं तर पुढल्या महिन्यामध्ये सुद्धा नोटिफिकेशन येऊ शकतं एकदम एम-पी-एस-सीद्वारे जे जागा घेणार आहेत त्याचं किंवा ते जानेवारीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे जानेवारीमध्ये जाण्याचं कारण मला फक्त एवढंच वाटतंय, नाहीतर म्हणजे इनपुट्स आहेत की ते यायला पाहिजे पुढच्या महिन्यामध्येच. फक्त जानेवारीपर्यंत जाईल एवढ्या एकाच कारणामुळे वाटतंय, कारण एम-पी-एस-सीने जे काल दिलं त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे ते डिसेंबरपर्यंत एखाद्या वेळेस व्हायचं नाही असं वाटतंय. एम-पी-एस-सीच्या बाकी बऱ्याच एक्झाम्स आहेत. त्यामुळे जानेवारीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये पुढे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे पुढे सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतं. नोटिफिकेशन यायलाच. नोटिफिकेशन जानेवारीमध्ये आलं म्हणजे फेब्रुवारी, मार्चपर्यंत सुद्धा एक्झाम त्याच्यामध्ये असू शकते. तर आपल्याला डोक्यामध्ये एवढंच ठेवायचं की हे त्याच्यामध्ये हे असणार आहे आणि एवढं सगळं हे सिलेबस प्रिपेअर करणं सुद्धा म्हणजे 1-2 महिन्याचं काम नाहीये. एवढे 20 कायदे आणि इकडचे 3 कायदे जर तुम्ही म्हटलं तर म्हणजे सिलेबस सुद्धा व्हास्ट आहे. त्याच्यामध्ये क्वेशन पेपर जर तुम्ही पाहिला, म्हणजे मागच्या वेळेसचा त्यांनी जो पेपर दिलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतोय ते. ठीक आहे. हे असं दाखवता येणार नाही. मी तुम्हाला प्रश्न सांगतो त्याच्यामध्ये म्हणजे एक ॲटिट्यूड कसा आहे. मी तुम्हाला हे वर्ड फाइल पाठवतो. ही वर्ड फाइल कशी शेअर करा 1 मिनिट. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर त्यांनी त्यांनी काय केलेलं आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. हे थोडंसं डिफिकल्ट जात आहे. म्हणजे त्यांनी काय करतात जसं आपल्याला जे-एम-एफ-सीला वगैरे तुम्ही पेपर जर पाहिलेले असणार तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी. जसं आपल्याला म्हणजे केसचे फॅक्ट देतात आपल्याला. तसं त्यांनी आपल्याला केसचे फॅक्ट दिले जातात. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला फॅक्ट्स दिले जातात. त्याच्यानंतर प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स काय आहे तो आपल्याला दिला जातो.
त्याच्यानंतर जेएमएफसीने जर समजा ॲक्युटल दिला असेल, तर त्या ॲक्युटलचे पॉइंट्स आपल्याला दिले जातात. जेएमएफसीने कन्व्हिक्शन दिलं असेल, तर त्या कन्व्हिक्शनचे पॉइंट्स त्याच्यामध्ये असतात. साधारणतः ॲक्युटलमध्ये त्याच्यामध्ये आपलं आपण म्हणजे इकडं एक तर सेंटेन्स कमीच्या ग्राउंडवर करत असतो किंवा ॲक्युटलच्या ग्राउंडवर आपण करत असतो अपील त्याच्यामध्ये वर. त्यामुळे साधारणतः त्या ॲक्युटलचे पॉइंट्स त्याच्यामध्ये आपल्याला असतात, की काय ॲक्युटल त्याच्यामध्ये दिलं, की त्याच्यामध्ये ते मग पॉइंट्स असे असू शकतात, की डिले झाला एफ-आय-आरमध्ये, सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन दिलं नाही. त्याच्यानंतर समजा काही विटनेसेस जे आहेत त्याच्यामध्ये हे रिलायबल विटनेसेस नाही आहेत किंवा ते नॉट बिलिव्हेबल आहेत किंवा त्याच्यानंतर इंडिपेंडंट कोरॅबोरेशन वगैरे काही सापडलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्राडिक्शन्स आले समोर. म्हणजे आपल्याला माहिती आहे जेएमएफसीमध्ये सुद्धा जे आपण जजमेंट वगैरे आपण लिहिलेले असतात. जेएमएफसी एक्झाम जर तुमच्यापैकी काही लोकांनी सुरुवातीला दिलेली असेल तर जे आपण रिझनिंग देत असतो, तर ती रिझनिंग जजला काय वाटली त्याच्यामध्ये? का त्याने ॲक्युटल दिलं त्याच्यामध्ये? याचे असे काही ग्राउंड सुद्धा आपल्याला दिले जातात. पॉइंट्स म्हणजे गिव्हन बाय जेएमएफसी फॉर ॲक्युटल ते सुद्धा आपल्याला दिलं जातं. आणि या सगळ्या ह्याच्यावर आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ते अपील त्याच्यामध्ये ड्राफ्ट करायची असते. ठीक आहे. म्हणजे तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये हा प्रश्न 20 मार्काला असतो आणि बाकीचे जे सगळे प्रश्न असतात त्याच्यामध्ये पहिला प्रश्न 20 मार्काला असतो आणि बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ते आपले त्याचे सगळे 16 मार्काला त्याच्यामध्ये विचारले जातात. पहिला प्रश्न आपल्याला हा म्हणजे अतिशय महत्त्वाचा असतो. जो खरंच जज करत असतो, की म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्ही यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे हे जज करणारा तो प्रश्न असतो. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला शॉर्ट नोट्स विचारले जातात. त्याच्यामध्ये सिंपल आहेत एकदम म्हणजे जेएमएफसीला सुद्धा जेवढं अवघड असेल, जेएमएफसीचा पेपर तरी अवघड असेल. हे एकदम सिंपल असतं त्याच्यामध्ये. म्हणजे वॉरंट केस विषयी समजा शॉर्ट नोट लिहा. ऑफेन्स इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन असेल त्याच्याविषयी शॉर्ट नोट लिहा. क्लासेस ऑफ क्रिमिनल कोर्ट्स म्हणजे जे आपण सुरुवातीलाच पाहत असतो त्याच्याविषयी शॉर्ट नोट लिहा. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट विषयी शॉर्ट नोट लिहा आणि पॉवर टू स्टॉप प्रोसिडिंग्स इन सर्टन केसेस याच्यावर सुद्धा त्यांनी शॉर्ट नोट मागच्या वेळेस विचारलेले आहे. त्याच्यानंतर राईट इन डिटेलमध्ये करून आपल्याला काही त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. समजा तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी म्हणजे जो 16 मार्काला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 8-8 मार्काचे 2 प्रश्न विचारलेले आहेत, तिसऱ्या क्वेश्चनमध्ये. आता हे जे फॉर्मॅट आहे, हे फक्त आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवायचा. म्हणजे असा विचार करायचा नाही, की अजूनही प्रश्न म्हणजे फॉर्मॅट अशाच पद्धतीने येईल. ठीक आहे, म्हणजे एवढं तर आहे, की 95% हाच फॉर्मॅट असेल. जर त्याच्यामध्ये त्यांना काही बदल करायचा असेल, तर काहीच हरकत नाही. म्हणजे जी एक्झाम मागचे 5-5 वर्ष, 6-6 वर्ष जी एक्झाम होत नाही. ठीक आहे, त्या एक्झाममध्ये काय-काय बदल करतील हे आपण सांगू शकत नाही. काही बदल होऊ शकतात. ठीक आहे. शेवटी काही जरी बदल झाले तरी शॉर्ट नोट असतातच, लाँग क्वेश्चन असतातच आणि तुम्हाला हे अपील ड्राफ्ट करायचं, रिव्हिजन ड्राफ्ट करायचं हे तर आपल्याला त्याच्यामध्ये असणारच आहे. तर त्याच्यामुळे ते ड्राफ्ट तर आपण त्याच्यामध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर म्हणजे चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, की ॲन्सर एनी 4 ऑफ द फॉलोइंग म्हणून करून 4च प्रश्न विचारलेले होते. म्हणजे ते सुद्धा शॉर्ट नोट होते. म्हणजे 4-4 मार्काचे प्रश्न होते. तिसऱ्या प्रश्नामध्ये 8-8 मार्काचे 2 लिहायचे होते. त्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलं होतं, व्हॉट आर द जनरल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू सर्चेस? ठीक आहे, म्हणजे ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं होतं. सीआरपीसीमध्ये आपण सगळं पाहणार आहोत ते. त्याच्यानंतर व्हॉट इस द प्रोसिजर ऑफ अरेस्ट ऑफ पर्सन अगेन्स्ट हुम वॉरंट इज इश्यूड अँड व्हॉट इस द प्रोसिजर व्हेन सर्च ऑफ पर्सन अरेस्टेड इज ब्रॉट बिफोर द मॅजिस्ट्रेट. त्याच्यानंतरची प्रोसिजर काय आहे? ठीक आहे, म्हणजे होईल जास्ती म्हणजे असे प्रोसिजरल ॲस्पेक्टवर त्यांनी आपल्याला काय केलेले आहेत, प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. आणि चौथा सुद्धा प्रश्नामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं, की 4 प्रश्न आपल्याला लिहायचे 4-4 मार्काचे. व्हॉट इस द प्रोसिजर व्हेन आफ्टर कमेन्समेंट ऑफ इन्क्वायरी अँड ट्रायल मॅजिस्ट्रेट फाइंड केस शुड बी कमिटेड. मॅजिस्ट्रेटला ज्यावेळेस वाटतं, की आपण केस ओव्हर कमिट करायला पाहिजे, तर त्याच्यानंतर कशा पद्धतीने प्रोसिजर फॉलो केली जाते, हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. काय म्हणतात सायटेशन्स लिहायला लागतात का त्याच्यामध्ये ॲन्सर्समध्ये? ठीक आहे. सायटेशन्स त्याच्यामध्ये आपल्याकडे जे आहेत, आपल्याला जे माहिती आहे, ते आपण लिहिलेले चांगलेच असेल त्याच्यामध्ये. पण म्हणजे आता ह्याच्यामध्येच तुम्हाला लिहिण्यासारखंच खूप आहे. म्हणजे बाकी प्रोव्हिजन्स तुमच्या जास्त महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. सायटेशन ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये ज्यावेळेस आपण लिहित असतो, तर प्रत्येकाला खूप जास्त सगळे सायटेशन्स म्हणजे सायटेशन्स कुणीही डोक्यामध्ये ठेवणं हे पॉसिबल नाहीये. ठीक आहे. आपण म्हणजे प्रत्येकच माणसाला आपल्या जे लिमिटेशन्स असतात समजा, की तुम्ही किती जरी तुम्ही म्हणजे एक्झामिनर म्हणजे हे जर म्हटलं, की आणि ह्याच्यामध्ये जेएमएफसीला एक वेळेस ते नवीन मुलं लिहितील तरी, जे नवीन-नवीन म्हणजे समजा आता एल-एल-बी पास झालेले आहेत. हे मुलं पाठ तरी करतील. पण 5 वर्ष प्रॅक्टिस झालेल्या कोणी त्याच्यामध्ये लोकं असे अप टू द पॉइंट सायटेशन वगैरे त्याच्यामध्ये न पाहता लिहिणे, कुठेतरी रेफर न करता लिहिणे हे पॉसिबल नाहीये. तुम्हाला ज्या केस लॉची नावं माहिती आहेत समजा तुम्ही ते जनरलाइजमध्ये लिहू शकता. की या केसमध्ये असं आहे, त्या केसमध्ये तसं आहे. ठीक आहे. असं पूर्णपणे सायटेशन्स लिहावं त्याच्यामध्ये काही अपेक्षित नाहीये. लिहावं लागतं त्याच्यामध्ये पण हे असं एक्झाममध्ये ते शक्य नाहीये त्या गोष्टी. की प्रत्येक केसचं सायटेशन वगैरे कोणीतरी लक्षात ठेवेल किंवा आपण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी लिहू हे पॉसिबल नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न असा सुद्धा त्याच्यामध्ये विचारला होता, की व्हॉट इस द प्रोसिजर इन केस ऑफ अक्यूज्ड बीइंग लुनॅटिक? म्हणजे आपल्याला अनसाउंड पर्सनची एक ट्रायलच आपल्याकडे आहे. ठीक आहे. म्हणजे सीआरपीसीमध्ये अनसाउंड पर्सनची ट्रायल आपल्याला सगळीच्या सगळी त्याच्यामध्ये दिलेली आहे, की म्हणजे मॅजिस्ट्रेटच्या ज्यावेळेस लक्षात येतं, की एखादा व्यक्ती अनसाउंड आहे, त्यावेळेस त्याला जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनला पाठवलं जातं. त्याच्यामध्ये त्याला एक्झामिन केलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी जर सांगितलं, की हा अनसाउंड आहे आणि मॅजिस्ट्रेटने जर विश्वास ठेवला, तर ट्रायल पोस्टपोन करायची. म्हणजे ही सगळी जी प्रोसिजर त्याच्यामध्ये आहे, ही सगळी आपल्याला त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये आपल्याला लिहायची आहे.
म्हणजे सगळ्याच्या सगळ्या सीआरपीच्या प्रोव्हिजन तुम्हाला लिहायला लागलं तर आपण त्याच्यामध्ये लिहू शकत नाही. म्हणजे खूप जास्त त्याच्यामध्ये वास्ट आहे. त्याच्यातला एक 325च लिहायचा म्हटलं तर तोच आपल्याला लिहिणं होणार नाही. ठीक आहे. तर ते सुद्धा आपल्याला एक म्हणजे जनरलाइज आपल्याला एक प्रोसिजर कशा पद्धतीने आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही सगळे जर तुम्ही फरक जर पाहिला तुम्ही बेसिकली या क्वेशन पेपरमधला, तर एक जनरलाइज याला किती प्रोसिजर माहिती आहे, या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हे झाल्यानंतर हे होतं, ते झाल्यानंतर ते होतं. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि जेएम-एफसीला जसे प्रश्न विचारले जातात, की म्हणजे पूर्णपणे प्रोव्हिजन लिहा, काय आहे हे लिहा. अशा प्रकारचे प्रश्न न विचारता म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे असं झालं तर काय करायचं तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे ही जर अशी सिच्युएशन असेल, की आता लुनॅटिक पर्सन तुमच्या समोर आलेला आहे. तर अशा वेळेस काय प्रोसिजर आहे? ठीक आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्सचे आपल्याला प्रश्न त्याच्यामध्ये जास्त विचारले जातात. त्याच्यानंतर व्हॉट इस द प्रोसिजर इन कॉलिंग रेकॉर्ड्स व्हाईल एक्झरसाइजिंग पॉवर ऑफ रिव्हिजन. ठीक आहे. पॉवर ऑफ म्हणजे रिव्हिजनचं समजा कोर्ट एक्झरसाइज करत असेल, तर ते रिव्हिजन म्हणजे कशा पद्धतीने प्रोसिजर त्याच्यामध्ये आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहावं लागतं. तर आता ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत, ह्या आपण जेएम-एफसीच्या बॅचमध्ये आपण पाहत नाही. तर त्या आपण इकडे स्पेशली आपण संडेच्या लेक्चर्समध्ये आपण त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी तुमचा ॲक्चुअल तुम्हाला किती गोष्टी समजलेल्या आहेत, हे समजण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, राइट ऑन एनी 4 फॉलोइंग क्वेशन्स विथ इलिस्ट्रेशन्स. तुम्हाला इलिस्ट्रेशन्स विचारलेले आहेत. म्हणजे इलिस्ट्रेशन्स एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला आपल्याला कन्सेप्ट किती चांगला समजलेला आहे, हे आपल्याला समजण्यासाठी मदत करते. म्हणजे हे अजिबात अपेक्षित नाही, की तुम्ही म्हणजे जसंच तसं हे लिहिलं पाहिजे. म्हणजे जे आपल्याला बेरॅकच्या खाली इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, हे जसं तसं आपण लिहिलं पाहिजे, हे अपेक्षित नाहीये. ठीक आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला जर कन्सेप्ट समजला असेल, तर आपण आपल्या पद्धतीने सुद्धा आपण इलिस्ट्रेशन्स बनवू शकतो. आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ॲन्सरमध्ये व्हॅलिड असतात. समजा प्रिझम्पशन्स हॅज टू डॉक्युमेंट बीइंग 30 इयर्स ओल्ड. तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करायचे 4 मार्काला तुम्हाला लिहायचे आणि सोबत तुम्हाला इलिस्ट्रेशन्स लिहायचे. तुम्ही स्वतःचे इलिस्ट्रेशन देऊ शकता. म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे आपण जे अटेस्टेशन आहे ते आपण व्हॅलिड समजत असतो. कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे एक्झिक्युशन आहे ते प्रॉपर आपण त्याच्यामध्ये समजत असतो. कोणतं डॉक्युमेंट आपण साधारणतः प्रॉपर कस्टडी म्हणजे नेमकं काय आहे? ठीक आहे, एखादी मॉर्टगेज डीड एखाद्या मॉर्टगेजरच्या पोझिशनमधून आणली की ते म्हणजे प्रॉपर पोझिशन असू शकतं. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर कस्टडी असू शकते. म्हणजे पूर्ण सेक्शन 90 आपण म्हणजे एव्हिडन्स ॲक्टचा आपण लिहायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1-2 इलिस्ट्रेशन्स आपण त्याच्यामध्ये लिहायचे. त्यांनी इलिस्ट्रेशन्स विथ असं म्हटलंय. 1-2 इलिस्ट्रेशन लिहा, 3 इलिस्ट्रेशन लिहा असं आपल्याला काही विचारलेलं नाहीये. पण आपण एक 2 त्याच्यामध्ये एक समजा स्टँडर्ड म्हणजे फॉर्ममध्ये आपण 2 इलिस्ट्रेशन आपण त्याच्यामध्ये लिहायचे. त्याच्यानंतर प्रिझम्पशन्स ॲज टू अबॅटमेंट ऑफ सुसाईड बाय मॅरिड वुमेन. हे सुद्धा आपल्याला लिहायचे. याचे सुद्धा त्याच्यामध्ये इलिस्ट्रेशन्स सिंपल आहे. याच्यात काही कॉम्प्लिकेटेड नाही इलिस्ट्रेशन बनवायला. त्याच्यानंतर बर्डन ऑफ प्रूव्हिंग डेथ ऑफ पर्सन नोन टू हॅव बीन अलाइव्ह विथिन 30 इयर्स. ठीक आहे. ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे 107, 108 दोन्ही पण लिहून टाकायचे सोबत-सोबत. त्याच्यानंतर हाऊ मच इन्फॉर्मेशन रिसीव्ह फ्रॉम द अक्यूज मे बी प्रूव्हड. ठीक आहे. अक्यूजपासून जी इन्फॉर्मेशन म्हणजे आपली जी सेक्शन 27 आहे एव्हिडन्स ॲक्टचा. डॉक्ट्रिन ऑफ कन्फर्मेशन बाय सबसिक्वेंट इव्हेंट. हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तो 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 आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या 4 मधला. त्याच्यानंतर 4था जो आहे कन्फेशन कॉज बाय इंड्युसमेंट, थ्रेट, प्रॉमिस इज रिलेव्हंट इन क्रिमिनल प्रोसिडिंग्ज. हे आपल्याला एक्सप्लेन करायचे. म्हणजे तुम्हाला दिसेल की म्हणजे सगळ्या गोष्टी सिंपल विचारलेल्या आहेत. एव्हिडन्स ॲक्टचे सगळे प्रश्न सिंपल आहेत. फक्त आपल्याला ते कन्सेप्ट चांगला समजणे आणि त्याच्यावर तुम्ही 1-2 चांगले इलिस्ट्रेशन्स, प्रॉपर इलिस्ट्रेशन्स बनवणे. ठीक आहे. इलिस्ट्रेशन्स बनवणे म्हणजे साधं काम नाहीये. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की इलिस्ट्रेशन्स म्हणजे आपण एकदम साध्या-साध्या पद्धतीने बनवतो. 1872 साली आपण एव्हिडन्स ॲक्ट जो स्टीफनने बनवलेला आहे, त्याने जेवढे सुंदर इलिस्ट्रेशन्स बनवलेले आहेत, अजूनही आपल्या भारतामध्ये एवढे सगळे कायदे येऊन सुद्धा एवढे प्रॉपर इलिस्ट्रेशन्स कोणी बनवू शकलं नाही. स्टीफन सारखे. ठीक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपण जेवढे कायदे बनवायला लागलो, या कायद्यामध्ये आपण इलिस्ट्रेशन बनवणं सोडून दिलं. कारण एखादा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजावून सांगणे आणि त्याला प्रॉपर इलिस्ट्रेशन्स देणे. ठीक आहे. हे म्हणजे कठीण काम आहे. तर ते चांगले कन्सेप्ट जर आपले क्लिअर असतील, तर आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे इलिस्ट्रेशन्स. तर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहेत. आणि त्याच्यानंतर 6वा जो तुमचा शेवटचा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 8-8 मार्काला 2 गोष्टी विचारल्या जातात. म्हणजे 2 मोठे प्रश्न विचारले जातात. कोर्ट मे प्रिझ्यूम एक्झिस्टन्स ऑफ सर्टन फॅक्ट्स आणि हे डिस्कस विथ इलिस्ट्रेशन्स. ठीक आहे. कोर्ट मे प्रिझ्यूम एक्झिस्टन्स ऑफ सर्टन फॅक्ट्स. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे? सेक्शन 114 विचारलेला आहे एव्हिडन्स ॲक्टचा. ठीक आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की म्हणजे एक कोर्ट म्हणजे कोर्टात बसलेला व्यक्ती काही हे नसतो. म्हणजे तो काही असा काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तो काही मशीन वगैरे नाहीये. तो एक जिवंत माणूस त्याच्यामध्ये बसलेला असतो. तर त्याला ज्या काही गोष्टी लक्षात येतात समजा समजा एखाद्या व्यक्तीपाशी चोरीची प्रॉपर्टी सापडली. एक तर तो चोर असणार आहे किंवा त्याने चोरीची प्रॉपर्टी विकत घेतली असणार आहे. म्हणजे असं जे आपल्या डोक्यामध्ये एकदा येऊन जातं. समजा तुमच्या समोर तुम्ही मॅजिस्ट्रेट आहात, तुमच्या समोर एखादा रेकॉर्ड ऑफ एव्हिडन्स आणलं. म्हणजे त्याच्यामध्ये कन्फेशन रेकॉर्ड केलेला आहे. तर कोर्ट प्रिझ्यूम करू शकते किंवा हे एकदम चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड केलेलं आहे. जर कोणी म्हणत असेल की मी चोर पण नाहीये, मी चोरीची प्रॉपर्टी विकत पण घेतलेली नाही, तुम्ही प्रूव्ह करून दाखवा.
जर कोणी म्हणत असेल की हे एव्हिडन्स वगैरे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड केलेला आहे, तर ते त्याने प्रूव्ह करून दाखवा. म्हणजे ज्या गोष्टी नॅचरली कोर्टाच्या समोर येतात. कोर्टाला वाटू शकतं, समजा त्या 114 मध्ये अजून असं सुद्धा इलिस्ट्रेशन आहे, की समजा एखादं काम चालू होतं, तर पर्टिक्युलर वेळापर्यंत ते काम चालूच राहिलं असेल. आता सामान्य म्हणजे बुद्धीच्या माणसाला वाटू शकते, की एखादे काम म्हणजे चालू शकतं. ठीक आहे, तर ते तशा प्रकारचे सुद्धा इलिस्ट्रेशन आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 8 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. कोर्ट मे प्रिझ्युम एक्झिस्टन्स ऑफ सर्टन फॅक्ट्स डिस्कस विथ इलिस्ट्रेशन्स. सिंपल प्रश्न आहे. फक्त 114 मध्ये तुम्ही बेरॅकमध्ये जर पाहायला गेला तर 2-3 लाईनीचा सेक्शन आहे आणि मग खाली इलिस्ट्रेशन्स खूप सारे आहेत. तर ते इलिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जेवढे आठवतील, आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर ओपिनियन ॲज टू हँडरायटिंग व्हेन रिलेव्हंट. ठीक आहे. अँड ओपिनियन ऑन रिलेशनशिप व्हेन रिलेव्हंट, म्हणजे 2 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियन लिहायचं आहे आणि हँडरायटिंग विषयी आपल्याला 3 प्रकारे गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे एक तर जो खरा एक्सपर्ट आहे, 45 नुसार जो खरा एक्सपर्ट आहे, त्याचं ओपिनियन रिलेव्हंट असतं. 47 नुसार जो व्यक्ती अक्वाइंटेड विथ द हँडरायटिंग आहे. ठीक आहे. म्हणजे 45 मध्ये जे खरंच हँडरायटिंगचे ज्याने कोर्सेस केलेले आहेत, ज्याचं नॉलेज ऑफ म्हणजे एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये आहे, तर ते व्यक्तीचं ओपिनियन तिथे रिलेव्हंट असतं. 47 सुद्धा तुम्हाला लिहावा लागतो ह्याच्यामध्ये. कारण 47 मध्ये सुद्धा जो व्यक्ती तुमचा अक्वाइंटेड विथ हँडरायटिंग आहे, म्हणजे तुमचा क्लर्क वगैरे जो आहे समजा, जो रोज तुम्ही तुम्ही लिहिलेल्या गोष्टी त्याच्याकडे चेककडे म्हणजे क्रॉस चेकसाठी त्या व्यक्तीकडे जातात. तर तशा प्रकारच्या व्यक्तीचं ओपिनियन सुद्धा रिलेव्हंट असतं. आणि पुढे 73 मध्ये समजा मॅजिस्ट्रेट स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये विचार करू शकतो. एखाद्या व्यक्तीला कंपेल करू शकतो, की काहीतरी लिहून दाखव म्हणून. आणि ते सुद्धा कंपेअर करून बघू शकतो. आणि त्याच्यानंतर ओपिनियन असतो रिलेशनशिप. हे सुद्धा म्हणजे लिहिणं एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ते लिहायचं होतं. तर हे अशा पद्धतीने 6 प्रश्न आहेत. ठीक आहे. यातले पहिला जो प्रश्न आहे तो कंपल्सरी आहे. पहिला प्रश्न 20 मार्काचा आहे. दुसरा प्रश्न मी त्याच्यामध्ये जो मी तुम्हाला सांगितला, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 गोष्टी लिहायच्या आहेत. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला 2च गोष्टी लिहायच्या आहेत. सगळे बाकीचे सगळे प्रश्न 16-16 मार्काला आहेत. म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये 4-4 मार्काचे शॉर्ट नोट्स आहेत. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला म्हणजे 2 लाँग क्वेशन्स आहेत 8-8 मार्काचे. परत चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 म्हणजे शॉर्ट क्वेशन्स लिहायचे आहेत आणि परत 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला 4 शॉर्ट क्वेशन्स लिहायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे फक्त तिसऱ्यामध्ये शॉर्ट नोट्स आहेत. बाकी चौथा सेमच आहे शॉर्ट नोट्सचा म्हणजे शॉर्ट क्वेशन्सचा. 5व्यामध्ये सुद्धा शॉर्ट क्वेशन्सच आहेत आणि 6व्यामध्ये आपल्याला परत लाँग क्वेशन्स आहेत. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर 3 प्रश्न असे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4-4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे 4 त्रिके 12 प्रश्न तुम्हाला 4-4 मार्काचे आहेत आणि एक 4 प्रश्न तुम्हाला 8-8 मार्काचे आहेत आणि एक लाँग क्वेशन आपला 20 मार्काचा आहे पहिल्या पेपरमध्ये. हा झाला तुमचा पहिला पेपर. म्हणजे जो मी तुम्हाला ह्याच्यामधला सांगितला. आणि तुम्ही मायनर कायद्यामधलं जर पाहिलं, आता हा बऱ्यापैकी लोकांना ओळखीचा वाटतो पहिला पेपर. कारण सी आपल्याला डोळ्याखालनं गेलेला असतो. वाले लोकं तर एव्हिडन्स वगैरे, आय-पी-सी वगैरे म्हणजे आय-पी-सी इकडचा आय-पी-सी इकडे आहे. म्हणजे एव्हिडन्स आणि सी बऱ्यापैकी लोकांचे पाठच असतात. 5 वर्ष प्रॅक्टिस केलं म्हणजे. सगळ्यांना सगळा पेपर ओळखीचा वाटतो. फक्त ते सुरुवातीचं अपील जे आहे ते ड्राफ्टिंगमध्ये आपण कशा पद्धतीने करतो, त्याच्यामध्ये आपला कस लागत असतो. तर ते एक आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि जो सेकंड पेपर आहे तुमचा, या पेपरमध्ये आपल्याला ओळखीचे प्रश्न भेटणं वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिला पेपर म्हणजे क्वेशन पहिला हा ह्याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी आहे. दुसरा प्रश्न त्याच्यानंतर दुसरे असे क्वेशन फर्स्टला 20 मार्क आहेत आणि बाकीच्या प्रश्नांसाठी आपल्याला 10-10 मार्क आहेत. ठीक आहे. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यामधनं तुम्हाला म्हणजे 8 प्रश्न लिहायचे आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे-मेप्स सारखं त्यांनी थोडंसं मेंटेन ठेवलेलं आहे. ठीक आहे. जे-मेप्सचा फर्स्ट पेपर कसा होता आणि सेकंड पेपर कसा होता. इथे सुद्धा तसंच आहे. पहिला प्रश्न कंपल्सरी आणि बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांमधून तुम्हाला 8 प्रश्न लिहायचे आहेत. पहिल्या प्रश्नाला 20 मार्क आहेत आणि बाकीच्या सगळ्या प्रश्नांना 10-10 मार्क आहेत. म्हणजे जे-एम-एफ-सी मेन्सचा जो सेकंड पेपर आहे त्याच्यासारखंच आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला पहिला पेपर प्रश्न काय आहे? म्हणजे एसे लिहायचा आपल्याला. ठीक आहे. तर ते एसे सुद्धा रनिंग टॉपिक्स कोणते-कोणते आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहावं लागतं. म्हणजे लॉ रिलेटिंग टू प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफवर त्यांनी मागच्या वेळेस विचारला होता. लॉ रिलेटिंग टू चाइल्ड अँड चाइल्ड लेबरवर त्यांनी विचारला होता. म्हणजे जनरलाइज टॉपिक विचारतात. एकदम असं कॉम्प्लिकेटेड असं काही करत नाहीत. फक्त एक टॉपिक असा होता लॉ रिलेटिंग टू सायबर क्राईम्स. ठीक आहे. सायबर क्राईम्सचा थोडासा म्हणजे बऱ्याच लोकांना थोडासा असं म्हणजे हे वाटू शकतो. म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला बऱ्याच गोष्टी लिहाव्या लागतात. तुम्ही जर समजा लॉ रिलेटिंग टू चाइल्ड आणि चाइल्ड लेबर अशा प्रकारचा निवडला, तुम्हाला खूप काही त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने लिहिता येईल. म्हणजे ज्यांना काही माहिती नाही त्यांना सुद्धा जनरलाइज टॉपिक त्याच्यामध्ये भेटून जातात. त्याच्यानंतर मग आता हा पहिला प्रश्न झाला. तिकडचा पहिला प्रश्न अपील वगैरे ड्राफ्ट करायचा, अपील रिव्हिजन ड्राफ्ट करायचा होता. आणि इकडेचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये हा एसेचा आहे. म्हणजे पहिले जे प्रश्न आहेत तिकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा तुम्हाला 20-20 मार्काचे विचारलेले आहेत. ते झालं. त्याच्यानंतर सेकंड जो प्रश्न आहे आपला ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तुम्हाला शॉर्ट नोट लिहायच्यात. ठीक आहे. मग रॉबरीवर तुम्हाला शॉर्ट नोट विचारलेली आहे आणि जनरल एक्सेप्शनवर तुम्हाला त्याच्यामध्ये शॉर्ट नोट विचारलेली आहे. म्हणजे तुम्हाला 5-5 मार्काला 5 मार्काला रॉबरीची शॉर्ट नोट लिहायची आहे, 5 मार्काला जनरल एक्सेप्शनवर शॉर्ट नोट लिहायची आहे.
आता जनरल एक्सेप्शनवर शॉर्ट नोट लिहायची असते का कुठे? एवढं सगळं त्याच्यामध्ये व्हास्ट त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. तर हे सगळं सुद्धा एक म्हणजे शॉर्टमध्ये आपल्याला एक एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो की इलिस्ट्रेशन टाइप आपल्याला ते लिहायचं असतं. म्हणजे या सेक्शनमध्ये मिस्टेक ऑफ फॅक्ट आहे. म्हणजे एका ओळीमध्ये मिस्टेक ऑफ फॅक्ट, एका ओळीमध्ये समजा हे अशा पद्धतीने आपण लिहिलं तर ते पेपर कव्हर सारखं त्याच्यामध्ये होऊ शकतो. अदरवाईज ते कव्हर वगैरे होणार नाही. पहा म्हणजे जनरल एक्सेप्शन असा प्रश्न आहे, जो 20 मार्काला विचारला तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येतो. तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. अशी परिस्थिती कशा पद्धतीने हँडल करायची हे सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण ते पाहूया त्यावेळेस मी तुम्हाला ते त्याच्यामध्ये समजावून सांगेन. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे सरळ-सरळ त्यांनी म्हणजे तुम्हाला म्हणजे 10 मार्काला विचारलेला आहे. व्हॉट इस डिफरन्स बिटवीन सेक्शन 34 अँड सेक्शन 109 ऑफ द इंडियन पिनल कोड. तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणजे डिफरन्सचे सुद्धा जे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. कॉमन इंटेन्शन कशा पद्धतीने आहे आणि 109 जो आहे त्याच्यामध्ये अबॅटमेंटचा जो जे ज्याला आपण हे म्हणतो प्रिन्सिपल ऑफ क्रिमिनल लायबिलिटी. तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहे. त्याच्यानंतर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि चीटिंग. ठीक आहे. व्हॉट इस क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट अँड व्हॉट इस चीटिंग एक्सप्लेन विथ द इलिस्ट्रेशन्स. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला इलिस्ट्रेशन सोबत आपण त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे. हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये म्हणजे आयपीसीवर मेजर प्रश्न असतात. म्हणजे पहिला तुमचा दुसरा प्रश्न 10 मार्काचा आयपीसीवरच आहे आणि तिसरा प्रश्न सुद्धा तुमचा 10 मार्काचा आयपीसीवरच आहे. चौथा प्रश्न सुद्धा तुमचा त्याच्यामध्ये आयपीसीवरच आहे. म्हणजे 10, 20, 30 मार्क जवळपास तुमचे आयपीसीवर आहेत. आयपीसी आपल्यासाठी एवढा जास्त त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बाकी जे मायनर कायदे आहेत म्हणजे 20 जरी कायदे असले मायनर तरी सुद्धा यांच्यावर जो प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जातो. म्हणजे तुम्ही विचार करा की 50 मार्क जवळपास आपल्या इकडेच कव्हर झाले. मग राहिलेले जे मायनर कायदे आहेत जरी दिसायला 20 कायदे असले तरी सुद्धा त्याच्यावर 50 मार्काचे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलंय राइट ए शॉर्ट नोट ऑन मायनॉर ऍक्ट एनी ऑफ द 5. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी 6 दिलेले आहेत आणि त्या 6 मधले तुम्हाला 5 मायनर कायद्यावर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला सांगितलेलं आहे. म्हणजे ड्रायव्हिंग डेंजरसली. ठीक आहे. ड्रायव्हिंग डेंजरसलीवर आपल्याला लिहायचं त्याच्यामध्ये. मॅनर ऑफ कलेक्शन ऑफ फॉरवर्डिंग ब्लड सॅम्पल्स. ठीक आहे. ह्याच्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट लिहायचं आहे. कलेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये. हा ठीक आहे. हा 2010चा आहे. ठीक आहे. हा 2010चा आहे. तुमच्याकडे 2015चा वेगळा आहे का? तुमच्याकडे आहे का 2015चा? मला 2015चा भेटला नाही. तुम्ही आपल्याकडे टाका त्याच्यामध्ये. 2010चा आहे ॲक्चुअली माझ्याकडे हा. शेअर केलाय का तुम्ही? ओके, 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 ओके. शेअर केलाय का करायचं म्हणताय? अच्छा, अच्छा. केलाय तुम्ही. ठीक आहे. तो पण आपण पाहूया. हे तुम्ही 2010चा एकदा मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ मायनर ॲक्ट त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. इंटॉक्सिकेशनची डेफिनेशन आपल्याला सांगितलेली आहे. प्रॉस्टिट्यूशनची डेफिनेशन विचारलेली आहे. अनक्युअर्ड ट्रॉफीची डेफिनेशन आहे. फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे काय? फॉरेस्ट ॲक्टनुसार त्याची डेफिनेशन विचारलेली आहे. डान्सिंग स्कूल म्हणजे काय? त्याची डेफिनेशन विचारलेली आहे. ठीक आहे. चाइल्ड त्याच्यामध्ये काय त्याची डेफिनेशन त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेली आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये सरळ-सरळ मायनर ॲक्टवर 10 मार्काला विचारलेला आहे. व्हॉट प्रोसिजर इस टू बी फॉलोड बाय फूड इन्स्पेक्टर व्हाईल टेकिंग सॅम्पल्स. ठीक आहे. फूड इन्स्पेक्टरने कोणत्या प्रकारची प्रोसिजर फॉलो केली पाहिजे सॅम्पल्स घेताना. तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये असे म्हणजे मायनर जे कायदे आहेत, हे मायनर कायदे सुद्धा आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहिजेत. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला एक दुसऱ्या काही गोष्टी सांगणार आहे. म्हणजे ह्यांचं प्रिपरेशन सुरू करताना आपल्याला काय-काय गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर ते झालं त्याच्यामध्ये 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे. 7व्या प्रश्नामध्ये सुद्धा 2 प्रश्न विचारलेत 5-5 मार्काचे. त्याच्यानंतर गिव्ह रिझन्स फॉर एनी 5 म्हणून असं आपल्याला त्यांनी 8वा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्लेस ऑफ अम्युजमेंट इज नॉट अ प्लेस ऑफ एंटरटेनमेंट. ठीक आहे. म्हणजे अॅट्रॉसिटी प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल ॲक्ट कायद्यावर हा प्रश्न आहे. ठीक आहे. द ड्रायव्हर ऑफ मोटार व्हेइकल मे पास टू द लेफ्ट ऑफ द व्हेइकल. ठीक आहे. म्हणजे तो लेफ्ट साइडने त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पास करावं लागतं हेच त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे कारण आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचे आहेत. म्हणजे कायद्यामध्ये तसं आहे तर ते आपल्याला त्या पद्धतीने फॉलो करायला लागतं. पोलिस इन्स्पेक्टर कॅनॉट इन्व्हेस्टिगेट ए क्राईम अंडर एससी आणि एसटी ॲक्ट. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. स्पेशल कोर्ट सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये रिझन्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर पोलिस ऑफिसर मे अरेस्ट विथआऊट वॉरंट ऑफ अरेस्ट फ्रॉम मॅजिस्ट्रेट अंडर बॉम्बे पोलिस ॲक्ट. ठीक आहे. बॉम्बे पोलिस ॲक्ट सुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आपल्याला विचारलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. त्यानंतर प्रॉसिक्युशन अंडर सेक्शन 117, 119, 131 म्हणजे बॉम्बे पोलिस ॲक्टवर सुद्धा आपल्याला त्यांनी बरेच प्रश्न विचारलेले आहेत.
हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे बॉम्बे पोलीस ऍक्ट सुद्धा आपल्यासाठी त्याच्यामध्ये जास्त महत्वाचा आहे. पर्सन कॅनॉट बी पनिश फॉर अबेटमेंट अंडर मोटर व्हेकल ऍक्ट. ठीक आहे, म्हणजे अबेटमेंटसाठी मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये पनिशमेंट दिलेली नाहीये. तर ते सुद्धा कारण काय त्याच्यामध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. 9व्या प्रश्नामध्ये त्यांनी परत 2 प्रश्न विचारलेले आहेत 5-5 मार्काचे. म्हणजे वेदर ऑफेन्सेस ऑफ प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक्स ऍक्ट. ठीक आहे, म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्ट वर त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 9वा त्याच्यानंतर म्हणजे असे 12 प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला स्कोप खूप आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, 12 प्रश्न टोटल त्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि त्यातला पहिला प्रश्न जो तुम्ही त्याच्यामध्ये सोडून दिला समजा, तर त्याच्यामध्ये समजा 11 प्रश्न तुम्ही धरा. या 11 मधले तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 8 प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये चूज करायचे आहेत. ठीक आहे, 8 म्हणजे 9, 10, 11 तुम्हाला 3 प्रश्न तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे आपल्याला जर वाटलं, की हा प्रश्न मला थोडासा म्हणजे माझ्या ओळखीचा वाटत नाही, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये स्किप करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये चान्स आहे. ठीक आहे, पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे त्यांनी हे दिलेलं नाहीये. ठीक आहे, तुम्ही जो पेपर शेअर केलेला आहे, जस्ट अ मिनिट 2015चा मायनर पेपर आहे. पहिल्यामध्ये लीगल एसेस विचारलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी समजा प्रायव्हेट डिफेन्स विचारलेला आहे आणि हर्ट विचारलेला आहे. सिंपल प्रश्न आहेत. तिसऱ्यामध्ये सुद्धा डिफाईन सेक्शन्स ऑफ रॉबरी अँड डकॅती, डिफरन्शिएट बिटवीन टू, म्हणजे तशाच प्रकारचा प्रश्न आहे. इकडे त्यांनी ह्याच्यामध्ये म्हणजे एकदम सेमच आहे. 2010ला जशा पद्धतीने विचारलं होतं तसंच आहे. इकडे त्यांनी 34 आणि 109चं म्हणजे त्यांनी विचारलं होतं डिफरन्शिएशन. इकडे त्यांनी फक्त रॉबरी आणि डकॅतीचं विचारलेलं आहे. शॉर्ट नोटमध्ये इकडे त्यांनी त्याच्यामध्ये रॉबरी आणि जनरल एक्सेप्शन विचारलं होतं. इकडे त्यांनी प्रायव्हेट डिफेन्स आणि हर्ट विचारलेला आहे. आणि एसएस सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये सेमच आहे. त्याच्यानंतर चौथा एक प्रश्न त्यांनी आयपीसीवर त्याच्यामध्ये मोठा विचारलेला होता. इकडे सुद्धा त्यांनी तसंच विचारलं, डिफाईन कल्पेबल होमिसाइड आणि कल्पेबल होमिसाइड मर्डर केव्हा नसतो, म्हणजे दोघांचं त्याच्यामध्ये आपलं डिफरन्शिएशन आहे. म्हणजे इकडे सुद्धा सेमच पॅटर्न फॉलो केला गेलेला आहे. 2010ला सुद्धा तसाच आहे आणि 2000 हा त्याच्यामध्ये 15चा जो आहे याच्यामध्ये सुद्धा तसाच आहे. ठीक आहे, म्हणजे 30 मार्क आयपीसीवर आहेत, 20 मार्क लीगल एस आहे, म्हणजे 50 मार्क इकडेच निघून जातात आणि राहिलेल्या पेपरमध्ये काय तुम्हाला 50 मार्क आहेत. आणि प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, प्रश्नांची संख्या त्याच्यामध्ये त्यांनी कमी केलेली आहे. म्हणजे 10च प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेले आहेत. ठीक आहे, 2015ला तुम्हाला एक गोष्ट होती, 2010ला त्यांनी असं केलं होतं, की तुम्हाला 12 प्रश्न विचारलेले होते आणि त्याच्यातले तुम्हाला 8 लिहायचे होते. जस्ट अ मिनिट एनी 8 ऑफ द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एकच प्रश्न तुम्हाला स्किप करण्यासारखा आहे 2015च्या ह्याच्यानुसार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एकच प्रश्न आपण ह्याच्यामध्ये फक्त स्किप करू शकतो. आपल्याला स्किप करण्यासाठी जास्त ऑप्शन नाहीये. ठीक आहे, असू द्या. तर ते एक त्याच्यामध्ये झालं. म्हणजे आपल्याला असं प्रिपरेशन करून चालणार नाही, की म्हणजे हा कायदा स्किपला टाकला, तो कायदा स्किपला टाकला. ठीक आहे, जसं आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पाहत असतो, की सिव्हिल म्हणजे आता जेएमएफसीच्या पेपरला सुद्धा आपण पाहत असतो, की बऱ्याच वेळेस असं असतं, की सिव्हिलमध्ये म्हणजे एखादा कायदा तुम्ही स्किपला जर टाकला, समजा सिव्हिल प्रोसिजर स्किपला टाकला. अगोदर असं व्हायचं, की एका प्रश्नामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोडचा एक प्रश्न असायचा, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा एखादा प्रश्न असायचा. मग त्याच्यामध्ये एखादा कायदा स्किपला टाकला तरी चालून जायचं. आता ते तिकडे सुद्धा चालत नाही. आता इथे सुद्धा त्यांनी काय केलंय, म्हणजे विचारलेतच फक्त प्रश्न 10 आणि त्याच्यामधला पहिला प्रश्न तर कंपल्सरी आहे. राहिले वरचे 9. 9 मधला म्हणजे तुम्हाला स्किप करायला फक्त एकच चान्स आहे. म्हणजे तुम्ही राहिलेले 8 तर तुम्हाला त्यामध्ये लिहावंच लागणार आहेत. 20 मार्काचं वरचं जर सोडलं तर राहिलेले 8 प्रश्न तर तुम्हाला लिहावंच लागणार आहेत. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला म्हणजे आपण शिकवायला तर आपण सगळे पाहतच असतो. पण तुम्ही अभ्यास करत असताना सुद्धा कुठलं काहीतरी स्किपला टाकणे वगैरे हे आपल्याला त्याच्यामध्ये करता येणार नाही. म्हणजे प्रिपरेशन त्याच्यामध्ये चांगलंच असायला पाहिजे. 50 मार्कासाठी जरी असले, मायनर कायदे जरी असले, म्हणजे कमीच आहेत कायदे. एवढे जास्त म्हणजे त्यांचं असं आपण स्कोप जर पाहायला गेलं, बॉम्बे पोलीस ऍक्ट वगैरे जर तुम्ही पाहिला, तर बाकीचे कायदे एवढे मोठे नाहीयेत. ठीक आहे, काही एक्सेप्शनमध्ये जर आपण कायदे सोडले या 20 पैकी, तर बाकीचे कायदे लहान-लहानच कायदे आहेत. म्हणजे एखाद्या तासाचं एखादं लेक्चर लागतं त्यांना फक्त. ठीक आहे. तर हे सगळं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हणजे एक रस्ता आपल्याला लगेच दिसायला पाहिजे, की काय आपल्याला त्याच्यामध्ये गोष्टी करायच्या आहेत. हे आपल्याला तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे तुम्हाला आता तुमच्यापैकी जर समजा मागच्या वेळेस जर कोणी प्रिपरेशन केलं असेल, तर त्यांनीच म्हणजे त्यांचा ऑलरेडी त्यांच्याकडे बेरॅक्स वगैरे असतील, सगळ्या गोष्टी असतील. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी काय करून घ्यायचं, हे जे 3 मेजर कायदे आहेत आपले, सीआरपीसी आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, आयपीसी आहे. याचे तर तुम्ही प्रोफेशनलचे बेरॅक घेऊन टाका. म्हणजे आपले असेच घेऊन टाका. पण ज्यांच्याकडे समजा बाकीचे जे कायदे आहेत आपले 20 जे कायदे आहेत, या कायद्यांचे तुम्ही असं सगळ्यांनी तुम्ही जर समजा आता प्रॅक्टिसिंग लॉयर तुमच्याकडे असतील तसे प्रोफेशनलचे, तर चांगलीच गोष्ट आहे. तर नसतील तर काय करा, सगळ्याच्या सगळ्यांची पीडीएफ डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमच्यापैकी कुणीतरी आपल्या ग्रुपवर सुद्धा शेअर करू शकतं बाकी लोकांसाठी.
तर हे सगळ्यांचे रिसेंट जे कायदे म्हणजे अमेंडमेंट्स विथ जे PDF आहेत, हे सगळे PDF डाउनलोड करून घ्या. त्या सगळ्यांचं एक प्रिंट आउट काढून घ्या. म्हणजे आपण ज्यावेळेस हे सगळे क्लासमध्ये आपण ज्यावेळेस पाहूया, त्यावेळेस तुमच्या समोर ते PDF असेल तर तुम्हाला समजायला सोपं जातं. आणि ते सगळे PDF काढून घेऊन तुम्ही असे PDF काढा, की म्हणजे साइडला आपल्याला थोडंसं ते गिरवागिरवी करायला हे करायचा सुद्धा आपल्याला स्कोप असला पाहिजे. म्हणजे आपण क्लासमध्ये पाहत असताना आपण ते गिरवागिरी सुद्धा तुम्ही करून घ्या. म्हणजे मी समजावून सांगत असताना गिरवागिरी करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ते नोट्स लिहून घेताना तुमची वही सुद्धा तुमच्याकडे मेंटेन असेलच. याच्यामध्ये तुम्हाला 2 वह्या करायच्या आहेत. पहिल्या वहीमध्ये आपण CRPC आणि एव्हिडन्स आपण पाहणार, म्हणजे फर्स्ट पेपरचं प्रिपरेशन आपण हे सगळं आपण त्याच्यामध्ये लिहून घेणार. आणि दुसरी जी तुमची वही असणार आहे त्याच्यामध्ये बाकीचे सगळे हे सेकंड पेपरचे जे कायदे आहेत, हे सगळे कायदे आपण त्याच्यामध्ये तुमच्या सेकंड वहीमध्ये मेंटेन करा. म्हणजे पेपर फर्स्टचं वेगळे मेंटेन करा, पेपर सेकंडचं वेगळे मेंटेन करा. ठीक आहे. म्हणजे IPC वगैरे तुम्ही 3 एकामध्ये घ्या किंवा तुम्ही असं करू शकता, की फार तर फार हे CRPC एव्हिडन्स ज्या वहीमध्ये बसला त्याच्यामध्ये तुम्ही IPC सुद्धा घेऊ शकता. पण एक वेगळं सेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणजे पेपर फर्स्ट झाला, की आपल्याला त्यामध्ये वेळ असतो थोडंसं रिव्हिजन वगैरे करायला. तर त्याच्यामध्ये आपली जर वही जागेवर असेल आपली सगळी पेपर सेकंडची, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये रिवाईज करायला सुद्धा आपल्याला सोपं जात असतं. म्हणजे परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करत असतो कुठल्या एक्झामचं, काही बेसिक गोष्टी असतात. एवढे सगळे कायदे लक्षात ठेवायचे वगैरे म्हणजे कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवण्यासाठी मग कसं करावं लागतं, की परीक्षेपर्यंत आपल्याला ते लक्षात ठेवायचे असतात. म्हणजे एका पर्टिक्युलर टाईमपर्यंत. आणि त्या टाईममध्ये लक्षात ठेवत असताना काही गोष्टी तुम्ही किती जरी वाचायच्या म्हटलं, की काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्याकडनं मिस आउट होतच असतात. तर क्लासमध्ये जे आपला जो ड्युरेशन असणार आहे क्लासचा, हा ड्युरेशन मी तुम्हाला फिक्स सांगितलेला नाहीये, की म्हणजे 4 महिने, 2 महिने, 3 महिने. हा म्हणजे 6 महिन्यापर्यंत पण जाऊ शकतो. जर परीक्षा आपली पुढे गेली, तर हे 6 महिने सुद्धा चालू शकतं. ठीक आहे. म्हणजे जर तुमचं ह्याच्यातलं संपून जाईल, रेग्युलर क्लासेस तुमचे संपून जातील. पण संडे टू संडेचं जे आहे समजा रेग्युलर क्लासेसमध्ये तुमचा म्हणजे एव्हिडन्स ॲक्ट संपला, त्याच्यानंतर IPC संपला, की तुमचा रेग्युलर त्याच्यामध्ये संपून जाईल समजा. CRPC सुद्धा आपण रेग्युलरमध्येच पाहणार आहेत. पण CRPC जर समजा JMFCचं म्हणजे जर वेळ जर लागला तर CRPC आपण फक्त रविवारी आपण पाहणार आहेत. तर तुमचं रेग्युलर क्लासेस तुमचे संपून जाऊ शकतात. पण हे जे आपलं संडे टू संडे आहे, हे आपलं म्हणजे परीक्षेपर्यंत बऱ्यापर्यंत आपलं चालू राहील त्याच्यामध्ये. तर एवढे दिवस जो आपला पोर्शन असणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय, की सगळ्या गोष्टी म्हणजे परत-परत वाचणे, परत-परत रिवाईज करणे, परत-परत त्याच्या कंटिन्युटीमध्ये मेंटेन राहणे आणि त्याच्यानंतर परत-परत त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण मी सारखं किती जरी वाचलं तरी विसरून जातात, ह्या सगळ्या गोष्टी मार्क आउट करून ठेवणे. ठीक आहे. प्रत्येक जे आपले 20 जे बेअर ॲक्ट आहेत, या बेअर ॲक्टमध्ये सुरुवातीला म्हणजे आपण वाचून आपण सुरुवातीला काही सेक्शन असे मार्क आउट केले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही त्यांना गोल करून ठेवा. उद्या असं झालं, की तुम्हाला ते सारखे-सारखे वाचून तुम्हाला ते सुद्धा माहिती झाले. तर त्याला स्टार करून ठेवा. फक्त स्टारवाले काही सेक्शन ठेवा. म्हणजे शेवटच्या ज्या आपल्या परीक्षेचा जो वेळ आहे, त्या वेळापर्यंत आपल्याला हे सगळे कायदे म्हणजे जसं मी नेहमी म्हणत असतो, की आपल्याला ज्यूस करून आपण पिल्यासारखे आपल्याला वाटले पाहिजेत. म्हणजे एवढं चांगलं त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या कायद्यांवर आपल्याला एक कमांड त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायची आहे. ठीक आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, की ही जी संधी आहे तुमची APPची, ही संधी 5-5, 6-6 वर्षाला एकदा येत असते. ठीक आहे. आता ही 6 वर्षानंतर तुम्हाला जवळपास एकदा त्याच्यामध्ये संधी आलेली आहे. तर ही म्हणजे परत तुम्ही त्याच्यामध्ये इलिजिबल राहणार नाही असा सुद्धा विचार करा त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या आयुष्यातली आणि एकदाच आलेली ही संधी आहे. मग ह्याच्यासाठी आपण जेवढं त्याच्यामध्ये प्रिपरेशन करू शकतो ते आपल्यासाठी कमीच असणार आहे. ठीक आहे. तर तेवढ्या चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. क्लासचं जे आपण त्याच्यामध्ये रोजच्या रोज आपण जे पाहतो ते सारखं रिवाईज करत चला आणि क्लासच्या सोबत तुमचं सुद्धा जे प्रिपरेशन आहे, ते बाइंडिंग बुक जे मी तुम्हाला सांगितलं, तुमचं पॅरलल प्रिपरेशन तुमच्या पद्धतीने चालू द्या. तुम्हाला जे काही अडचणी आहे त्याच्यामध्ये येतील समजा पुढे त्याच्यामध्ये तुम्ही मला कधी WhatsAppला मेसेज टाकू शकता किंवा आपण त्याच्यामध्ये क्लासचा जो चॅट बॉक्स आहे तो तुमच्यासाठी नेहमी ओपन असतो. तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न त्याच्यामध्ये टाकू शकता. एखादा कायदा आपण पाहत असताना दुसऱ्या कायद्याचा प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेत नाही. त्यामुळे तुम्ही मला तो WhatsAppवर पाठवू शकता. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू शकतो. म्हणजे तुमचं प्रिपरेशन पुढे चालू द्या. क्लासच्या सुद्धा पुढे चालू द्या. बाकीचे बेरॅक सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचत, मार्क आउट वगैरे करत चला. एक मार्कर पेन घ्यायचं आपलं त्याच्यामध्ये मार्क करत राहायचं. ठीक आहे. आणि क्लासचं जे झालेलं आहे ते तर तुमच्या एकदम म्हणजे तोंडावरच असलं पाहिजे सगळ्या गोष्टी. अशा पद्धतीने तुम्ही ते प्रिपरेशन चालू ठेवा. ठीक आहे. तर हे एक इंट्रोडक्शन झालं. तुम्हाला मी सिलेबस पण मला वाटतं सिलेबस शेअर केलाय का कोणी सरांनी? ठीक आहे. सिलेबस टाकलेला नाहीये. मी तुम्हाला सिलेबसची कॉपी पण टाकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्या सिलेबसमध्ये पोस्को एक नाहीये. तो पोस्को सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. म्हणजे पोस्को सुद्धा आता चर्चेमध्ये असणारच आहे. म्हणजे एसएला सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला तो येऊ शकतो. तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणजे पाहणार आहेत. तर एवढा सगळा जो आपला पोर्शन आहे, तो आपल्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहेत. जे लोकं सकाळच्या बॅचला आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे, की कॉन्स्टिट्यूशन तिथे चालू आहे JMFCचं. तर तुम्ही सुरुवातीला काही दिवस तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, तरी सुद्धा तुम्ही तो ऐकू शकता. म्हणजे एक 5-6 लेक्चर राहिले असतील त्याचे.
तर ते 5-6 लेक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ऐकू वाटलं ऐका किंवा तुम्ही 5-6 दिवसानंतर जॉइन केलं तरी चालेल. कॉन्स्टिट्यूशन संपल्यानंतर. कॉन्स्टिट्यूशन संपला की एव्हिडन्स असेल आणि जो संध्याकाळची जी बॅच आहे म्हणजे संध्याकाळी 8 ते 9 ची जी बॅच आहे. या लोकांना जर समजा सकाळी शक्य झालं तर त्यांनी एव्हिडन्सचे जे काही म्हणजे एव्हिडन्समध्ये सकाळच्या संध्याकाळच्या बॅचमध्ये आर्टिकल 32 एव्हिडन्सचा चालू आहे त्याच्यामध्ये. तर त्यांचा आर्टिकल 32 जो तिथे झालेला आहे तिथून पुढचं त्यांना संध्याकाळच्या बॅचमध्ये कंटिन्यू होईल. आणि बाकीचं जे आहे त्याच्यामध्ये हे आपण पुढचा जो रविवार असेल, त्या रविवारी आपण 2-2 तासाचे आपण 2 सेशन घेणार आहोत पुढच्या रविवारी. म्हणजे पुढच्या रविवारी आता पी-एस-आयची बॅच जर चालू झाली समजा 5 ते 7 तर सकाळचं एक म्हणजे समजा 12 ते 2चं एक सेशन घेऊया आपण आणि त्याच्यानंतर एक तासाचा गॅप घेऊन आपण परत एखादं एक सेशन घेऊया. म्हणजे आर्टिकल म्हणजे सेक्शन 32 पर्यंत एवढंच आपण तिथे कव्हर करूया. जे मॉर्निंग बॅचला आहेत त्यांनी पुढच्या रविवारचं लेक्चर केलं नाही तरी चालेल. कारण मॉर्निंग बॅचला ते सुरुवातीपासून तिकडे होणारच आहे. म्हणजे इव्हनिंग बॅचचे जे आहेत त्याच्यामध्ये एव्हिडन्स ऍक्ट आर्टिकल म्हणजे सेक्शन 32 पर्यंत झालेला आहे. ठीक आहे. उद्यापासून संध्याकाळी 8 ते 9 पर्यंत तुम्हाला ते 32 पासून ते पुढे सुरू होईल. तर त्यांच्यासाठी आपण पुढच्या रविवारी आपण फक्त एव्हिडन्स ऍक्ट त्यांना त्या लेव्हलपर्यंत आपण घेऊन जाणार आहे. आणि मॉर्निंग वाल्यांनी जॉइन नाही केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये चालेल. जे मॉर्निंगच्या जेएमएफसी बॅच ज्यांनी चूज केलेले आहेत, त्यांनी पुढच्या रविवारी नाही जॉइन केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तुम्ही काय म्हणता? याच क्लासमध्ये कव्हर करणार का दुसऱ्या जेएमएफसी बॅचमध्ये? तुम्हाला ऍड केलेलं नाही का तिकडे? जेएमएफसी बॅचमध्ये नाही आहेत का तुम्ही कुठल्याच मॉर्निंग किंवा ह्याच्यामध्ये? तुमचं जस्ट अ मिनिट. तुमचं नाव काय म्हटले ह्याच्यामध्ये? इथे वेगळंच नाव दिसतंय. म्हणजे तुमचं ग्रुपवर ऍड करताना मी काय नाव घेतलं? तुम्ही एपीपी वर केलेलं तुम्हाला ऍड? मग तुम्हाला नसणार आहे ते. ठीक आहे. तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी नसेलच ते. तुम्ही तिकडे असणारच नाही ना. ठीक आहे. तुम्ही अर्धी फीस भरलेली आहे. तुम्हाला फक्त मायनर ॲक्ट तुम्हाला फक्त संडेचे लेक्चर्स तुम्हाला हे करता येतील. तुम्ही स्वतःच असं म्हटले, की तुम्ही इकडे म्हणजे तुम्हाला हे 3 कायदे मी तुम्हाला म्हटलं होतं, की हे 3 कायदे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तुम्ही विचार करा ना 100 मार्क जवळपास तिकडचे सी-आर-पी-सी आणि ह्याच्यावरच आहेत. आणि इकडचे सुद्धा 50 मार्क आय-पी-सीवरच आहेत जवळपास. म्हणजे 150 मार्क जर तुमचे त्या मेजर कायद्यावर आहेत, तर तुम्ही फक्त मायनर ॲक्ट म्हणजे त्याच्यामध्ये हे नाही करायला पाहिजे. अच्छा तुम्ही जे-एम-एफच्या बॅचला होते ना? ठीक आहे. तुम्ही जे-एम-एफच्या बॅचला होते त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय, की नाही करायचं होतं. ठीक आहे चालेल तसं पण चालेल. तुम्ही काल परवा जे-एम-एफची बॅच तुमची कंप्लीट झालेली आहे. तुम्ही तिकडे केलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळं झालं त्याच्यामध्ये. तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत का आपल्या बॅच विषयी अजून काही असे प्रश्न विचारायचे का तुम्हाला? म्हणजे जवळपास क्लिअर आहेत सगळ्या गोष्टी. संध्याकाळी 8 ते 9 मध्ये असेल. जे संध्याकाळी 8 ते 9 ला आहेत आणि सकाळच्या लोकांचं सकाळी असेल. ठीक आहे. बाकीचे मायनर कायदे आपण फक्त पुढच्या रविवारी 2 सेशन असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. बाकीचं आपण त्याच्यामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. उद्या संध्याकाळी 8 वाजता लेक्चर असेल किंवा उद्या सकाळी 7 वाजता लेक्चर असेल तुमचं. ठीक आहे. थँक यू ऑल ऑफ यू. ठीक आहे. थँक यू ऑल ऑफ यू.